प्रॉपर्टी मिळकत विकत घेत असताना आपण त्यावर कधी पण एखाद्या जमिनीचा हा ताबा आम्ही आज रोजी दिलेला आहे आणि ताबा हा आज रोजी आम्हाला मिळालेला आहे असा स्पष्ट उल्लेख करायचा. कारण बऱ्याच खरेदी खतामध्ये स्पष्टता नसते, बऱ्याच वेळेस अस्पष्टपणे त्यामध्ये माहिती दर्शवलेली असते किंवा त्याबाबत ताब्याबाबत बोललं जात नाही किंवा त्या मिळकतीवरील कर्ज बोजाबाबत बोललं जात नाही. मित्रांनो, लिहून देणारा व्यक्ती हा कधी पण कुठल्याही खरेदी खतामध्ये किंवा कुठलाही व्यवहार करत असताना सांगत असतो की अशा मिळकतीवर जर कुठला कर्ज बोजा निघाला किंवा कुठल्या कोणाचे देणे निघाले किंवा काहीही निघाले तर त्याची भरपाई मी करेल म्हणजे काय असतो की तो सर्वश्रुत तोच जबाबदार असतो. भविष्यात जर फसवणूक झाली तर केवळ त्या खरेदी खताच्या आधारित आपण त्याच्यावरती फौजदारी केस देखील करू शकतो. परंतु मित्रांनो, आपण आयुष्यभर कमाई करून आपली फसवणूक व्हावी असा उद्देश कोणाचाच नसतो. परंतु दुर्दैवाने जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली, ही फसवणूक होऊ नये म्हणून खरेदी खत करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ही आपण आज माहिती दिली. कारण मित्रांनो, आयुष्यभराची पुंजी लावलेली असते आणि आयुष्यभराची कमाई असते त्याच्यामध्ये.